विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी व शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्याचे ठरविलेले आहे। या ऑनलाईन शिक्षण उपक्रमामध्ये वर्ग 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। मी प्राध्यापक सुनील उद्धव गेडाम, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी, विषय राज्यशास्त्र। तर मागील तासिकेला समकालीन भारत आणि सुशासन या प्रकरणाची माहिती आपण पाहिलेली आहे आणि याच प्रकरणातील आपल्या भारत देशामध्ये जे काही नवीन नवीन आयोग निर्माण करण्यात आलेले आहेत, तर आपण दोन आयोगाची माहिती पाहिलेली आहे। एक राष्ट्रीय जाती जमाती आयोग आणि दुसरा राष्ट्रीय जमाती आयोग। तर आज आपण तिसऱ्या आयोगाची माहिती पाहणार आहोत। त्या आयोगाचं नाव आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग। तर कोणतेही आयोग हे मानवांचं संरक्षण व मानव जातींचं रक्षण, या मानव जातीला भारतीय संविधानाने जे काही हक्क बहाल केलेले आहेत, या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी हे आयोग निर्माण झालेले दिसून येतात। त्यापैकी आपण दोन आयोगाची माहिती पाहिली, राष्ट्रीय जमाती आयोग आणि राष्ट्रीय जाती आयोग। तर जाती आयोगामध्ये अशा पद्धतीने माहिती सांगितली किंवा जाती आयोगाचा उद्देश हा होता की जातींना भारतीय राज्यघटनेने जे काही संरक्षण दिलेले आहेत, ते संरक्षण मिळतात किंवा नाही, किंवा या जातीतील काही लोकांवर अत्याचार किंवा अन्याय केले जातात काय, या जातीला जे काही भारतीय राज्यघटनेने हक्क दिलेले आहेत ते तपासणे किंवा ते मिळत नसतील तर ते मिळवून देणे, यासाठी या राष्ट्रीय जाती आयोगाची स्थापना केलेली दिसून येते। तशाच पद्धतीने राष्ट्रीय जमाती आयोग सुद्धा 1993 मध्ये निर्माण करण्यात आला आणि या आयोगाचा सुद्धा उद्देश हा होता की जमातीमध्ये, राष्ट्रीय जमातीमध्ये म्हणजे अनुसूचित जमाती म्हणजे ST प्रवर्ग, या प्रवर्गामध्ये ज्या काही जातींचा समावेश आहे, या जमातीला भारतीय राज्यघटनेने जे काही हक्क बहाल केलेले आहेत ते हक्क मिळतात किंवा नाही, आणि मिळत नसतील तर ते मिळवून देण्यासाठी या आयोगाची फार मोठी जबाबदारी दिलेली आहे। तशाच पद्धतीने आपण तिसरा आयोग पाहणार आहोत, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग। तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग संविधानाने हमी दिलेल्या जीविताचा हक्क व स्वातंत्र्याचा हक्क, समता आणि प्रतिष्ठेच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी सदर आयोग काम करीत असतं, म्हणजे हा आयोग काम करीत असतं। याचा अर्थ संविधानाने प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा, जीविताचा हक्क दिलेला आहे। म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या एकूण 22 प्रकरणापैकी तिसऱ्या प्रकरणामध्ये कलम 12 ते 35 मध्ये प्रत्येक मानवाला जीवन जगण्यासाठी 6 मूलभूत हक्क बहाल केले। या 6 मूलभूत हक्कांमध्ये जीविताचा हक्क सुद्धा दिलेला आहे। आता हे 6 मूलभूत हक्क कोणते, तर समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, घटनात्मक उपायांचा हक्क आणि शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क, असे 6 हक्क दिलेले आहेत। आणि त्यामध्येच, त्या हक्कांमध्येच काही उपघटक सुद्धा आहेत की ज्यामध्ये जीविताचा सुद्धा हक्क दिलेला आहे। आणि हे संपूर्ण 6 हक्क भारतीय राज्यघटनेच्या 22 प्रकरणापैकी तिसऱ्या प्रकरणामध्ये कलम 12 ते 35 मध्ये या संपूर्ण मानवी हक्कांचा समावेश केलेला आहे। आता भारतीय राज्यघटनेने
प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा हक्क दिलेला आहे, त्याचबरोबर स्वातंत्र्याचा सुद्धा हक्क दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेनुसार वागू शकतो आणि प्रत्येकाला आपल्या इच्छेनुसार वागण्याचा हक्क आहे. आता स्वातंत्र्याचा हक्क दिला असला तरी या स्वातंत्र्याच्या हक्कावर भारतीय राज्यघटनेने काही बंधने, काही मर्यादा सुद्धा घालून दिलेल्या आहेत. आता प्रत्येकाला जीवन जगण्याचा हक्क आहे. प्रत्येकाला आपल्या इच्छेनुसार कोणतीही कृती सुद्धा करण्याचा हक्क आहे. आता कोणतीही कृती किंवा आपल्या इच्छेनुसार जरी जीवन जगण्याचा अधिकार असला तरी त्या प्रत्येक हक्कांवर राज्यघटनेने काही मर्यादा व काही बंधने सुद्धा घालून दिलेली आहेत. आता बंधने म्हणजे काय? म्हणजे आपण वागत असताना आपल्या वागण्यामुळे, आपल्या बोलण्यामुळे इतरांना त्रास होऊ नये किंवा इतरांना त्रास होता कामा नये अशा पद्धतीची बंधने घालून दिलेली आहेत. म्हणजे स्वातंत्र्याची व्याख्या सुद्धा तशाच पद्धतीने सांगितलेली आहे. आता स्वातंत्र्याच्या व्याख्या आपल्याला दोन पद्धतीने करता येतात, एक सकारात्मक पद्धतीने आणि दुसरी नकारात्मक पद्धतीने. आता सकारात्मक पद्धतीने स्वातंत्र्याची व्याख्या कशा पद्धतीने बनवता येईल? आता इतरांच्या अधिकारावर म्हणजे इतर व्यक्तींच्या अधिकारावर अतिक्रमण न करता, इतरांच्या अधिकारावर अतिक्रमण न करता स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणे म्हणजे स्वातंत्र्य होय. आता स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागायचं आहे आणि वागता येतं हे जरी बरोबर असले तरी परंतु आपल्याला इतरांच्या अधिकाराचा, इतरांच्या हक्कांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. आणि दुसरी व्याख्या सांगितलेली आहे स्वातंत्र्याची. स्वातंत्र्याची व्याख्या दुसरी काय सांगितली आहे? बंधनाचा अभाव म्हणजे काय? स्वातंत्र्य. म्हणजे त्या व्यक्तीवर कोणत्याही बंधनाचा काय असणार आहे? अभाव असणार आहे, कोणतेही बंधन नसणे. आता एखाद्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची बंधने नसली तर तो कशाही पद्धतीने वागेल आणि कशाही पद्धतीने वागेल याचा अर्थ त्याच्या वागण्यामुळे, त्याच्या बोलण्यामुळे, त्याच्या कृतीमुळे इतरांना त्याचा काय होईल? त्रास होईल. आणि हे जे स्वातंत्र्य आहे हे माणसांसाठी लागू पडत नाही तर ते प्राण्यांसाठी लागू पडत असतं. मग माणसांसाठी कोणती स्वातंत्र्याची परिभाषा लागू पडत असते तर ती म्हणजे इतरांचे हक्क पाहून आपण स्वतःची कृती करणे, त्याला स्वातंत्र्य असं म्हणता येईल. त्यानंतर समतेचा सुद्धा हक्क दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला समतेनुसार वागविलं गेलं पाहिजे. म्हणजे जातींमध्ये, धर्मांमध्ये, लिंग आणि पुरुषांमध्ये कोणताही भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला समानतेच्या दृष्टिकोनातून वागविणे म्हणजे समता असं म्हणता येईल. त्यानंतर प्रतिष्ठेच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी आणि जे काही प्रतिष्ठेसाठी जे काही हक्क किंवा अधिकार बहाल केलेले आहेत या संपूर्ण हक्कांचं संरक्षण करण्यासाठी हे राष्ट्रीय मानवी अधिकार आयोग काय करीत असतं? काम करीत असतं. आता या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा उद्देश काय होता? आता या आयोगाअंतर्गत आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या काही व्यवस्था दिलेल्या आहेत म्हणजे काय? लोकशाही व्यवस्था दिलेली आहे, संघराज्य व्यवस्था दिलेली आहे, अशा ज्या काही संसदीय शासन पद्धती व्यवस्था दिलेली आहे, या ज्या काही व्यवस्था आहेत त्या व्यवस्था काय करणे? मजबूत करणे आणि ज्याद्वारे मानवी अधिकारांच्या मुद्द्यांच्या पूर्ण रूपात समाधान केले जाऊ शकते. म्हणजे मानव अधिकाराच्या निगडीत जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे प्रत्येक व्यक्तीला पूर्ण रूपामध्ये समाधान देऊ शकतील या पद्धतीने राष्ट्रीय मानव अधिकार आयोग काय करेल? कार्य करेल. त्यानंतर दुसरा उद्देश आहे सरकारचे लक्ष मानवाधिकाराच्या रक्षणासाठी व कायदे करण्याकडे वेधणे. सरकारचे लक्ष म्हणजे मानवांसाठी जे अधिकार आहेत ते अधिकारांचं रक्षण करणे आणि मानवांसाठी कल्याणकारी कायदे करणे यांच्याकडे वेधण्यासाठी हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग काय करण्यात आलेला आहे? निर्माण करण्यात आलेला आहे. त्यानंतर नंबर 3 कायद्याची अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणे. आता मानवांच्या अधिकारांसाठी, मानवांच्या रक्षणासाठी जे काही कायदे तयार केलेले आहेत त्यांची अंमलबजावणी होते किंवा नाही यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या राष्ट्रीय मानवी अधिकाराच्या आयोगाची काय करण्यात आलेली आहे?
स्थापना करण्यात आलेली आहे. आता राष्ट्रीय मानवी हक्काचा जर इतिहास आपण पाहिला तर राष्ट्रीय मानवी हक्कांचा जो इतिहास आहे हा फार जुना इतिहास आहे. आपल्या भारत देशामध्ये या आयोगाची स्थापना इसवी सन 1993 मध्ये करण्यात आली. परंतु त्याच्या आधीचा जर आपण इतिहास पाहिला असता या संपूर्ण जगामध्ये मानवी हक्कांचा संरक्षण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला मानवी हक्क मिळवून देण्यासाठी 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेमार्फत म्हणजे युनो मार्फत एक आमसभा घेण्यात आली आणि 10 डिसेंबर 1948 रोजी युनोने ठरवून दिलेल्याप्रमाणे मानवी हक्कांचा एक जाहीरनामा तयार करण्यात आला. आणि त्या जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार आहे, प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगता यावे आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला तो कोणत्याही देशातील असो, तो स्त्री असो, पुरुष असो, तो कुठल्या जातीचा असो, धर्माचा असो, त्याचा रंग काय, वर्ण काय याचा कोणताही विचार न करता प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगता यावं आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला काहीतरी हक्क बहाल करण्यात यावे म्हणून मानवी हक्काची सनद किंवा एक जाहीरनामा घोषित करण्यात आला 10 डिसेंबर 1948 रोजी. आणि म्हणूनच संपूर्ण जगभर कोणताही देश असो, संपूर्ण देशांमध्ये, संपूर्ण जगामध्ये 10 डिसेंबर हा दिवस एक मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. हा मानवी हक्कांचा काय आहे, इतिहास आहे. सर्वात पहिले जर विचार केला तर मानवांना हक्क देण्याची जी जाहीरनामा होता, जो करार होता, हा इंग्लंडमध्ये देण्यात आला, ज्याला आपण मॅग्ना कार्टा असं आपण म्हणतो. आता मॅग्ना कार्टा याचा अर्थ काय, मानवांचे हक्क मानवांना बहाल करणे, त्याला मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं. तर 1225 मध्ये इंग्लंडमध्ये हा मानवी हक्कांचा जाहीरनामा किंवा मानवी हक्काचा करार हा इंग्लंडमध्ये सर्वप्रथम देण्यात आला आणि त्या कराराअंतर्गत एक जागतिक पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर मानवी हक्काचा जाहीरनामा 10 डिसेंबर 1948 रोजी घोषित केला आणि 10 डिसेंबर हा दिवस एक मानवी हक्क दिन म्हणून काय केला जातो, साजरा केला जातो. तर भारतामध्ये राष्ट्रीय मानवी अधिकार आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली तर इसवी सन 1993 मध्ये. आता या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची रचना पाहूया. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना 12 ऑक्टोबर 1993 मध्ये झाली. भारतामध्ये या राष्ट्रीय मानवी अधिकार आयोगाची स्थापना 12 ऑक्टोबर 1993 मध्ये झाली. तर या राष्ट्रीय मानवी अधिकार आयोगाचे जो मुख्यालय आहे, हेडक्वार्टर, हे कुठे आहे तर दिल्ली येथे आहे. आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सध्याचे जे अध्यक्ष आहेत त्याला वर्तमान अध्यक्ष आपण म्हणतो न्यायमूर्ती HL दत्तू आहेत. आणि या राष्ट्रीय मानवी अधिकार आयोगाचे जे एक महासचिव असतात ते महासचिव आहेत गोविंद जयदीप. आणि या राष्ट्रीय मानवी अधिकार आयोगामध्ये एकूण 5 सदस्य असतात, म्हणजे 4 सदस्य आणि एक अध्यक्ष, एकूण 5 कर्मचारी असतात, 5. तर या 5ही सभासदांचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो. आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ही एक वैधानिक व सरकारी संस्था आहे. आता राष्ट्रीय मानवी हक्क आयोगामध्ये 4 सदस्य आणि एक अध्यक्ष असतात. तर या 4 सदस्य आणि एक अध्यक्षाची निवड कुठून केली जाते, कोणाकडून केली जाते हे आपल्याला पाहावयाचं आहे. या प्रत्येक सभासदांचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो. हे जरी बरोबर असलं तरी या सभासदांची निवड कोणामार्फत केली जाते आणि कोण्या व्यक्तीला या राष्ट्रीय मानवी अधिकार आयोगामध्ये सभासद म्हणून नेमणूक दिली जाते याची सुद्धा माहिती पाहणे तितके गरजेचे होणार आहे. तर रचना पाहत असताना राष्ट्रीय मानवाधिकार आयोग हा एक बहुसदस्यीय आयोग आहे. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोग हा बहुसदस्यीय आयोग आहे. आता बहुसदस्यीय म्हणजे काय, या एक अध्यक्ष आणि 4 इतर सदस्य असतात. त्यानंतर नंबर 2, अध्यक्ष हा सर्वोच्च न्यायालयाचा सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश असतो. तर इथे जो एक अध्यक्ष असतो, हा एक अध्यक्ष म्हणजे सुप्रीम कोर्टाचे रिटायरमेंट जज, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश हा असतो. आणि इतर सदस्य नंबर 3, इतर सदस्य उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश व मानव अधिकाराशी संबंधित
आणि कार्यानुभव अधिकारी असतात. जे 4 सदस्य असतात, हे 4ही सदस्य एकतर मानव अधिकाराशी संबंधित असतात, म्हणजे मानव अधिकाराच्या संदर्भात त्यांना काय असते, माहिती असते, आणि एकतर उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतात, म्हणजे ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे असे व्यक्ती इथे सदस्य म्हणून काय केल्या जातं, नियुक्ती केल्या जातं, नेमणूक केली जातं. आणि नंबर 4, पूर्णकालीन सदस्याशिवाय. आता पूर्णकालीन सदस्याशिवाय म्हणजे पूर्णकालीन सदस्य आहेत 4 आणि पूर्णकालीन सदस्याशिवाय 4 पदसिद्ध सदस्य असतात. आता 4 पदसिद्ध सदस्य असतात, त्यात कोणते ते आपण पाहू. नंबर 1, राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगामध्ये काय असतात, सदस्य असतात. त्यानंतर नंबर 2, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हे या आयोगामध्ये काय असतात, सदस्य असतात. राष्ट्रीय जाती आयोगाचे अध्यक्ष हे या आयोगाचे काय असतात, सदस्य असतात. आणि राष्ट्रीय जमाती आयोगाचे अध्यक्ष हे या आयोगाचे काय असतात, सदस्य असतात. अशा पद्धतीने 4 सदस्य आहेत आणि एक अध्यक्ष आहेत, आणि त्यामध्ये या 4 सदस्याशिवाय 4 पदसिद्ध सुद्धा सदस्य आहेत. अशा पद्धतीने या आयोगाची काय आहे, रचना आहे. आता यापूर्वीच मी सांगितलं, या आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि 4 काय आहेत, सदस्य आहेत. आता एक अध्यक्ष, सध्याचे अध्यक्ष न्यायमूर्ती HL दत्तू आहेत आणि बाकीचे काय आहेत, 4 सदस्य आहेत. आता या अध्यक्ष आणि 4 सदस्यांची नियुक्ती हे कोणामार्फत केली जाते, तर नियुक्ती कोण करत असतो, राष्ट्रपती करीत असतो. आता राष्ट्रपती जरी नियुक्ती करीत असले तरी त्या राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी एक समिती असते, सल्ला देण्यासाठी एक समिती असते, आणि या समितीच्या सल्ल्यानुसार आपल्या देशाचे राष्ट्रपती या अध्यक्षाची आणि या 4ही सदस्यांची काय करीत असतात, नियुक्ती करीत असतात. तर समितीमध्ये कोण कोण असतात, तर समितीमध्ये एकूण 5 सभासद असतात. समितीमध्ये एकूण 5 सभासद असतात. 1 देशाचे पंतप्रधान, नंबर 2 लोकसभा सभापती, नंबर 3 राज्यसभेचे उपाध्यक्ष, नंबर 4 विरोधी पक्षनेते, आणि नंबर 5 गृहमंत्री, देशाचे गृहमंत्री. अशा पद्धतीने 5 सभासद असतात. आणि या समितीचे अध्यक्ष कोण असतात, देशाचे पंतप्रधान या समितीचे अध्यक्ष असतात. आणि या समितीमार्फत जो काही विचारविनिमय करून जो काही सल्ला राष्ट्रपतीला देतात, आणि राष्ट्रपती एका म्हणजे 4 सभासदांची नियुक्ती सदस्य म्हणून करीत असतात आणि एका व्यक्तीची नियुक्ती अध्यक्ष म्हणून करीत असतात. अशा पद्धतीने आपल्या भारत देशामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोग 1993 पासून आजपर्यंत काय आहे, कार्यरत आहे. तर या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा उद्देश काय होता, म्हणजे राष्ट्रांना जे भारतीय राज्यघटनेने जे हक्क व अधिकार दिलेले आहेत, या हक्कांचं काय करणे, संरक्षण करणे, आणि हे हक्क जर कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते सरकारच्या लक्षात आणून देणे, एकंदरीत संपूर्ण मानवांचं काय करणे, रक्षण करणे, संपूर्ण मानवांना कायदे मिळतात किंवा नाही याची चौकशी करणे, म्हणजे मानवांना जे काही हक्क दिलेले आहेत, जे काही अधिकार दिलेले आहेत, या हक्क सुरक्षित आहेत किंवा नाही, मिळतात किंवा नाही याची चौकशी करणे, अशा पद्धतीचा अधिकार या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला आहे. मग आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची रचना आपण पाहिली. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगामध्ये किती सदस्य आणि एक अध्यक्ष असतो याची माहिती पाहिली. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली, 12 ऑक्टोबर 1993 मध्ये. त्यानंतर त्याचा हेडक्वार्टर कुठे आहे, दिल्ली येथे आहे. या सभासदांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो, 5 वर्षाचा असतो. म्हणजे रचना पाहिल्यानंतर या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे कार्य काय, म्हणजे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग कोणकोणते कार्य करीत असते त्याची सुद्धा माहिती समजून घेणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे कार्य नंबर 1, तर हा आयोग इसवी सन 1993 मध्ये स्थापन झालेला असून ही एक वैधानिक व सरकारी संस्था आहे. हा जो आयोग आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, याची स्थापना इसवी सन 1993 म्हणजे 12 ऑक्टोबर 1993 मध्ये स्थापन झालेला आहे. तर तो एक वैधानिक आयोग आहे आणि सरकारी संस्था आहे. त्यात
2006 साली काय करण्यात आलं, संशोधन करण्यात आले, दुरुस्ती करण्यात आली. म्हणजे पूर्वी या आयोगामध्ये फक्त एक अध्यक्ष आणि 3 सभासद होते, परंतु आता 4 सभासद आहेत, एक अध्यक्ष आहेत. अशा पद्धतीने यामध्ये काय करण्यात आलं, संशोधन करण्यात आले. नंबर 2, हा आयोग संविधानाद्वारे, आंतरराष्ट्रीय कायद्यांद्वारे निर्मित तसेच भारतात न्यायालयाने दिलेल्या जीवित, स्वातंत्र्य, समता आणि व्यक्तिगत मर्यादा संबंधीच्या अधिकाराचे काय करतो, रक्षण करतो. म्हणजे हा आयोग भारतीय संविधानाने जे काही निर्माण केलेले कायदे आहेत त्या कायद्यांचं काय करतो, संरक्षण करतो. आता भारतीय संविधानाने या मानवांसाठी काय कायदे तयार केलेले आहेत. एक तर जीवन जगण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला स्वातंत्र्याचा हक्क आहे, प्रत्येकाला समतेचा हक्क आहे आणि प्रत्येक व्यक्तीला काही व्यक्तिगत मर्यादा आहेत. हे भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तींसाठी दिलेले आहेत. कारण भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला 6 मूलभूत हक्क दिले आणि या मूलभूत हक्कांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 3 मध्ये कलम 12 ते 35 अंतर्गत समाविष्ट आहे. आणि त्यानंतर हक्कच बहाल केले इतकेच नाही, तर राज्यांसाठी काही मार्गदर्शक तत्व सुद्धा सांगितलेली आहेत आणि ही मार्गदर्शक तत्व भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 4 मध्ये आहेत. आता व्यक्तीला हक्कच दिले, मानवाला हक्कच दिले इतकंच नाही, तर व्यक्तींची काही कर्तव्ये सुद्धा सांगितली आहेत. म्हणजे कर्तव्य, हक्क आणि राज्यांसाठी मार्गदर्शक तत्वे अशा अनेक तत्वांचा समावेश या भारतीय राज्यघटनेमध्ये केलेला आहे. तर या भारतीय राज्यघटनेद्वारे जे काही निर्मित झालेलं आहे त्या निर्मित झालेल्या कायद्यांचं काय करणे, संरक्षण करणे हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं काय आहे, दुसरं कार्य आहे. नंबर 3, जात, धर्म, भाषा, राष्ट्रीयत्व व अन्य आधारावर भेदभाव न करता सर्वांना असलेल्या हक्कांचे काय करणे, संरक्षण करणे. म्हणजे हा आयोग काय करतं, जात, धर्म, भाषा, लिंग, राष्ट्रीयत्व अन्य कोणत्याही आधारावर भेदभाव न करता जे भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला काय दिलेले आहेत, हक्क दिलेले आहेत, भेदभाव न करता, मग सर्वांना दिलेल्या हक्कांचे काय करणे, संरक्षण करणे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं काम काय आहे, जात, धर्म, भाषा, लिंग, राष्ट्रीयत्व अन्य आणखी कोणत्याही आधारावर भेदभाव न करता सर्वांना असलेल्या हक्कांचे काय करणे, संरक्षण करणे. हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं काय आहे, तिसरं कार्य आहे. चौथं कार्य आहे गुलामगिरी व यातना यांच्यातून काय करणे, मुक्ती मिळवून देणे. म्हणजे एखादा व्यक्ती किंवा एखादी जमात हे गुलामगिरीमध्ये कार्य करीत असेल किंवा एखाद्या माणसाला काही यातना मिळत असते, तर ती गुलामगिरी आणि यातना यांच्यातून मुक्ती मिळवून देणे आणि त्यांना माणसासारखं सन्मानाने जीवन जगता यावं याची काळजी, याची देखभाल, यांचं संरक्षण हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग करीत असते. आणि नंबर 5, या आयोगाचे स्वरूप सल्लागार मंडळाप्रमाणे आहे. या आयोगाचे जे स्वरूप आहे हे सल्लागार मंडळाप्रमाणे आहे. हा आयोग दोषींना शिक्षा देऊ शकत नाही. हा आयोग दोषींना शिक्षा देऊ शकत नाही, फक्त शासनाला सल्ला देतो. दोषींना शिक्षेची व पीडितांना संरक्षणाची शिफारस हा आयोग कोणाला करतो, शासनाला करतो. आता या आयोगाचा मुख्य भाग असा आहे की हा आयोग काय आहे, सल्लागार मंडळाप्रमाणे कार्य करीत असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला अन्याय होत असेल आणि ज्या व्यक्तीने अन्याय केलेला आहे त्या व्यक्तीला हा आयोग शिक्षा देऊ शकत नाही, परंतु ज्या व्यक्तीने अन्याय केलेला आहे त्या व्यक्तीला शिक्षा देण्यात यावी, त्या व्यक्तीला शिक्षा देण्यात यावी आणि ज्या व्यक्तीवर अन्याय झालेला आहे त्या व्यक्तीला काय करावं, संरक्षण देण्यात यावं, अशा पद्धतीची शिफारस हा आयोग कोणाला करीत असतो, सरकारला करीत असतो. आणि या आयोगाच्या शिफारसीनुसार सरकार दोषींना शिक्षा देण्याचं काम आणि पीडितांना संरक्षण देण्याचं काम सरकारमार्फत केलं जातं. याचा अर्थ जर एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाची
बाजू उचलून धरण्याचं काम जर कोण करीत असतं तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग करीत असतं. जर एखाद्या जमातीवर एखाद्या स्त्रीवर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाची बाजू उचलून धरण्याचं आणि सरकारपर्यंत पोहोचविण्याचं काम जर कोण करीत असतं तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग करीत असतं. अशा पद्धतीने दोषींना शिक्षा द्यावी अशा पद्धतीची मागणी करण्याचं काम हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग करीत असतं. आणि पीडितांवर ज्या काही अन्याय झालेला आहे तर या पीडितांना संरक्षण देण्याची मागणी सुद्धा शासनाकडे करण्याची जिम्मेदारी किंवा जबाबदारी हा आयोग करीत असतं. अशा पद्धतीने या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे काय आहे कार्य आहे. त्यानंतर आहे राष्ट्रीय महिला आयोग. आता राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय महिला आयोगामध्ये राष्ट्रीय महिला आयोग हा सुद्धा इतर आयोगाप्रमाणेच एक काय आहे आयोग आहे. त्याला आपण नॅशनल कमिशन फॉर वुमन असं म्हटलं जातं. आता राष्ट्रीय महिला आयोग, सदर आयोगाची स्थापना महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तसेच महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासास चालना देण्यासाठी केलेली आहे. आता महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी या आयोगाची काय करण्यात आली स्थापना करण्यात आली इसवी सन 1993 मध्ये. तसेच महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासास, आता महिलांचा जो सामाजिक स्तर आहे आणि आर्थिक जो स्तर आहे त्यांच्या विकासामध्ये चालना देण्यासाठी या आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे 1993 मध्ये. आता या आयोगाची रचना आपण पाहूया. रचना राष्ट्रीय महिला आयोग. राष्ट्रीय महिला आयोगाला इंग्लिशमध्ये नॅशनल कमिशन फॉर वुमन असं म्हटलं जातं. 1990च्या ॲक्टनुसार ही एक वैधानिक संस्था आहे. म्हणजे इसवी सन 1990च्या ॲक्टनुसार या आयोगाची स्थापना 31 जानेवारी 1992 मध्ये करण्यात आली. 31 जानेवारी 1992 मध्ये करण्यात आली. तर गरज काय या आयोगाची, महिला आयोग स्थापन करण्याची गरज काय? तर गरज अशी, भारतात स्त्रियांवर होणारे अत्याचार, लैंगिक शोषण याला आळा घालण्यासाठी व प्रत्येकाला भारतीय राज्यघटनेने जीवित स्वातंत्र्याचा हक्क मिळाला आहे त्यांचे रक्षण करण्यासाठी या आयोगाची काय करण्यात आलेली आहे स्थापना करण्यात आलेली आहे. आता मूलभूत हक्क, भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 3 मध्ये कलम 12 ते 35 या दरम्यान हे मूलभूत हक्क समाविष्ट आहेत आणि मार्गदर्शक तत्वे प्रकरण 4 मध्ये समाविष्ट आहेत. आता महिलांवर जे अत्याचार होतात, लैंगिक शोषण होतं, त्यांना आळा घालण्यासाठी या आयोगाची स्थापना केलेली आहे हे याच्यातून स्पष्ट होते. याचा अर्थ म्हणजे 1992 मध्ये आयोगाची स्थापना केली, याचा अर्थ पूर्वी महिलांच्या संरक्षणासाठी असे काही उपाय नव्हते का? पूर्वीही सुद्धा महिलांच्या संरक्षणासाठी काही उपाय होते, अनेक उपाय होते. मग पूर्वी कोणकोणते उपाय होते, पूर्वी कोणकोणते कायदे तयार करण्यात आले, या पूर्वीच्या कायद्यावर आपण थोडंसं प्रकाश टाकू. नंबर 1, हुंडा प्रतिबंधक कायदा. म्हणजे हुंड्यासाठी जर एखाद्या स्त्रीचा, एखाद्या महिलेचा जर छळ केला जात असेल तर त्या हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत छळ करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा करण्याचा अधिकार ही पूर्वी होता, आपल्या समाजामध्ये अस्तित्वात होता. आणि हा कायदा इसवी सन 1961 मध्ये तयार करण्यात आला. त्यानंतर समान वेतन कायदा. स्त्री आणि पुरुष यांना दोघांनाही समान वेतन मिळण्यात यावे या संदर्भात इसवी सन 1978 मध्ये एक कायदा तयार करण्यात आला. नंबर 3, देवदासी समर्पण प्रतिबंधक कायदा. हा कायदा इसवी सन 1992 मध्ये तयार करण्यात आला. आणि आंतरराष्ट्रीय करारांना मान्यता. आंतरराष्ट्रीय कायदे सुद्धा महिलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे तयार करण्यात आलेले आहेत. आणि मग जे कायदे आंतरराष्ट्रीय कराराद्वारे महिलांच्या संरक्षणासाठी कायदे तयार करण्यात आलेले आहेत, या सर्व करारांना भारतामध्ये सुद्धा मान्यता मिळालेली आहे. आणि पूर्वी सुद्धा महिलांच्या संरक्षणासाठी, रक्षणासाठी अनेक कायदे तयार करण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने या महिला आयोगाची माहिती
आहे. म्हणजे आता झालेल्या तासिकेमध्ये राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग अशा 2 आयोगाची माहिती आपण पाहिलेली आहे. आता राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना इसवी सन 1992 कोणत्या ॲक्टनुसार? तर 1990 नुसार. राष्ट्रीय महिला आयोगाची गरज का किंवा राष्ट्रीय महिला आयोग का स्थापन करण्यात आला? तर भारतामध्ये जे स्त्रियांवर अन्याय अत्याचार होतात, लैंगिक शोषण होतं, बलात्कार होतं, शोषण होतं, यांना आळा घालण्यासाठी या राष्ट्रीय महिला आयोगाची काय करण्यात आली? स्थापना करण्यात आली. आता भारतीय राज्यघटनेनुसार स्त्री असो की पुरुष असो प्रत्येक मानवाला हक्क दिलेले आहेत आणि प्रत्येक स्त्री असो की पुरुषांना हक्क दिलेले आहेत. ते हक्क त्यांना ते मिळालेच पाहिजे. आणि पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जर स्त्रियांचे हक्क हिरावून घेतले असतील तर तो समान न्याय होणार नाही. आणि म्हणूनच स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी या महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. अशा पद्धतीने 2 आयोगाची आपण माहिती पाहिलेली आहे. तर या तासिकेच्या संदर्भात काही विद्यार्थ्यांना अडचणी असल्या विद्यार्थ्यांनी 7756959581 या मोबाईलवर संपर्क साधावा. धन्यवाद.